हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आता गुड मॉर्निंग नाही आफ्टरनून होत आली आहे, कारण आता आमचे जेवण वगैरे सगळं झाले, 12 वाजत आले. आणि आता मला आठवलं की मी आज ब्लॉगच स्टार्ट नाही केला आहे, तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करू. मस्त जेवण वगैरे झालं. आज आम्ही छान कोरडी शेपूची भाजी बनवली होती आणि वडा बनवला होता. तर आता कानासाठी बनवते खिचडी भात. कानाचं जेवण राहिले तर त्याला कांदा टोमॅटो टाकून खिचडी भात बनवते. सगळं डाळी आणि तांदूळ घेतले, कांदा टोमॅटो टाकला, थोडंसं परतून घेते आणि त्याच्यात हळद आणि थोडंसं मीठ टाकून देते. त्याला आवडतो पण खिचडी भात. काना गेलं आहे मागं रोप टाकण्याचं काम चालू आहे, तर काना तिकडं पाणी करतो, कसं टाकतो कसं नाही. कानाची मम्मी पण तिकडंच होती आता कानाला घेऊन. मी पण तुम्हाला दाखवते माझं काय चालू आहे. मागं जे आम्ही वावर रिकामा ठेवलं होतं, आता तिथं कांद्याचं रोप टाकायचं काम चालू आहे. कांदे आम्ही एकट्याने लावत, आमच्या वाट्याने अजून एक जण असतात, तर ते आणि आम्ही मिळून असं लावतो. तर त्यांचे पण वाईफ आणि ते आले, तर आत्या दादा आणि ते दोघं रोप टाकताय आता. आणि मग ते रोप आलं की इथलं रोप तिकडं वरती जे वावर आहे आमचं तिथं कांदे लावायचे. तो असं काहीतरी नियोजन असतं दरवर्षी. तर चला बघू आज काय काय होतं, काय काय नाही. दिवसभर खिचडी भात लावला आहे आता घरातले, तर बाकी सगळे कामं आवरली. आता जाते माझं काय चालू आहे बघू आपण. दरवाजा लावून घेते, कारण सोनाल त्यांचं कुत्रं आहे ना, कधी घरात येईल सांगता नाही. ते डायरेक्ट घरात येतं, ते मागं पुढं नेतात. तसं चिकू कधी ओट्यापर्यंत जरी आला ना तरी वरती कधीच येणार नाही. बघा इकडे चालू आहे रोप टाकण्याचं काम. काय हा लावते, द्या दीदी लावता येतं ना. हा आणि दीदी आत्या परत त्या ज्या मावशी त्या सगळे धन लावत आहे, कारण इथं काही भाजीपाला पण लावायचं आहे ना. सो धन अजून काय काय मेथीची भाजी वगैरे असं रोपाच्या कडाला लावतं. मग भरपूर कोथिंबीर पण होती घरची. आणि काना मस्त माती खेळतोय. का रे काय करतोय ओय? कानाचं चालू आहे मस्त माती खेळायचं काम. गवत काढतोय हो तो, राहिलेलं जे गवत आहे ते काढू राहिला. चला घरी. चला चला कानाची झाली सुट्टी आता. तुला झोका खेळायचं की चला आपण दोघं झोका खेळू. कानाला वाटतंय वावरून गेलंच नाही पाहिजे, पण आता ऊन पडायला लागलंय. उन्हात अजून काही त्रास झाला तर त्याच्यापेक्षा चला आम्ही दोघं झोका खेळतो इथं, बाकीचे करतील काम. कानाचं चालू आहे मस्त झोका खेळायचं काम. मम्मीने ते वावरात काम करते. ते पहिले कसं नाही, राहू द्या. ते पहिले कसं वावरात बायका काम करायच्या, त्यांचे बाळांना असं झोळीत बांधून, झाडाला झोळीत बांधून ठेवायच्या लहान बाळांना, तसं सीन यायचं. इकडून या मम्मा त्या बाई इकडून पाय मम्मा. आता मस्त मम्मा तोंड करून चालू. नाही बसून राय, उड्या नको मारू. श्रुतीताईंनी काम हाती घेतलंय. आवरा पाटापाटा आवरा. कोथिंबीरच्या भाकरी खायला मजा वाटते ना. मग लावत ना. कसं वाटतंय? हा ना, पुढच्या वेळेस आपण सगळं लावू दोघी जण. आपण धन्याची शेतीच करू वाटलं. पण आम्ही कधी गेलेलोच नाही ना कधी शेतीमध्ये. हा हा लावतो शेठजी. का ना आमच्यावर लक्ष द्यायलाय. कामगार चांगले काम करीत का नाही. झालं का? सुपरवायझर काना. चला शेतात
थोडंसं काम केलं आणि आता कारण कसं आहे ना धन सगळ्यांनीच लावलं. मग आता मी तुला लावायचं असलं तर लाव थोडंसं तू पण. मग मी पण लावून पाहिजे. तसं मी आणि दीदींनी इथं लावलं होतं एकदा. आम्हाला आत्यांनी सांगितलं होतं आत्या कुठंतरी गेल्या होत्या. मी म्हटलं चला ट्राय करून परत आज. तर आता ते झालंय. आता बघते आमची खिचडी कुठपर्यंत आली. याच्या नुसतं शिट्टच होत्या किती वेळा. चलो गाईज आमचा खिचडी भात मस्त रेडी झालाय आणि काना पण बसलाय मस्त खुर्चीवर. आता आम्ही दोघं जेवण करतो. काका दादू आपला दुपारच्या जेवणाचा टाइम आहे ना. आपले काका चहा कॉफी पिऊ राहिले. अरे देवा मी व्हिडिओज बंद करेल होता. द्या इकडं. हे बघा दादांना काय मेसेज आलेला आहे आणि दादा याच्यावरून दीदीला चिडवू राहिले. वजन हो मार्केट मध्ये लय वजन आहे बरं का अजून त्यांचं. एकदम फोटो पाठव म्हणा. पण दादा लय खुश झाले होते. एकदम ब्लश करीत होते. म्हणजे नवीन शर्टाचा राज. दुसरी मम्मा मी चाललो रोप टाकायला. तुमचं तुम्ही काही करा. याला काय लागत आहे आजी. त्याला वाटलं काल अशा काहीतरी रेडी झाल्या होत्या. आज आजीनं वेगळंच काहीतरी घातलं. त्याला रोज वेगळेच दिसते माणसं. धरा 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 याला धरा 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 याला धरा. ते घाबरून राहिले बरं का त्याला. धरा धरा धरा. एवढं कोण खाईन रे. धरा धरा धरा. झाली का तुमची ब्लॅक काळी कोळी कोणती कॉफी करायची दीदी. ब्लॅक कॉफी विथ नो शुगर. ब्लॅक कॉफी वरच मी पुढं उत्तर तयार. तुम्ही जास्त इंग्लिश बोलायला लागले मी असं म्हणल्यावर. आता बाई कसं पेशन. आता आजीनं तर अजून वेगळं काहीतरी केलं याच्या पुढं. आजी भोकारा याला. आजी कुठे चालली एवढी ॲप्रॉन बिप्रॉन घालून. मागं काय चालू आहे तुम्ही पाहिलं ना की एवढे बी रोप टाकू लागले. तुम्हीच नव्हते फक्त. कोण रोड लागले आम्ही सगळे. मी धन टाकायला गेलते. व्हिडिओ आहे दाखवू का तुम्हाला. वखर वडायची बात चालू आहे. त्याच्यात धन कुठून आला. धना बी टाकला. नको बाई मात लागला तर लई चांगलं उत्पन्न निघत. एवढं तुम्ही करोडपती होऊन जायचे. त्याच्यापेक्षा नको. परत मला ओळखायचे नाही म्हणजे कोण येतो निघ चल. आधीच मला इज्जत देतील. कस काय पुढच्या वर्षीपासून तुम्हालाच करायला लावतील ना. असं जर असलं तर का वाटते. बाय बाय कर आजीला. दीदी काल तो म्हणा यांनी बी असेच वेगवेगळं काहीतरी घालेलं होतं. आज आजीनं बी वेगवेगळं घातलं सगळं. तो आत्याकडे एकदम असं यांनी पाहू राहिलं. अरे आजीने काय घातलंय. दादू एवढी खिचडी खायना रे प्लीज. थोडीच राहिली. का नाही शूज घालायला घाबरतोय. कारण त्याचा जे आवाज येतो ना ते निघायचा. त्याच्यामुळे तो घाबरत होता. आता त्याच्या काकांनी तीच गोष्ट 4-5 वेळा त्याच्या पुढे रिपीट केली. आता त्याची भीती गेली. तर यावर तुमचं म्हणणं काय. का काय आवाज होता. तू कर. आधी शूज हातात घ्यायला सुद्धा घाबरत होता. काय कसं वाजत काहीच नाही त्याच्यात.
गेली आता भीती गेली. आता म्हणजे फेकून जेव्हापासून हे शूज आणले ना, हे शूज पाहिले का रडत ते आवाज मगाशी ना त्याला बॉटल घ्यायची होती पण ते शूज खाली पडलं. तो काही केलं ती बॉटल घेईना. पहिले आम्हाला वाटायचं हे शूज वरला भोबू पाहूनच ते रडत होतं का. नंतर कळलं हे असा आवाज येतो ना त्याच्यामुळे रडत होतं ते. मग त्याला ती भीती वाटत होती ना, ते पाहायला नव्हतं ना कधी असं. मग आम्ही आधी त्याला शूज दिले जवळ त्याच्यावाल्या. मग त्याच्यानंतर त्याला ते काकांनी वाजून दाखवलं. मग आम्ही वेगवेगळे आवाज काढले ते वाजवताना. त्याला ते आवडायला लागलं. अरे काय रे? मग आता त्याला फॅमिलियर झालंय ते शूज. बर्थडे पर्यंत त्याचा सगळा चिटका काढून घ्यायचा नाही तर. आणि याच्यावर एक गोष्ट काय आहे माहिती का, लहान बाळाला नवीन नवीन गोष्टींचे एक्सपिरियन्स दिले पाहिजे. नाही त्यातनं त्यांच्या मनात अशी भीती घर करायला लागली का, मग ते नंतर जसे जसे ते मोठे होत जातील तसे तसे ते घाबरत जातील. आता मम्मीला पाहून पाहून आम्ही शिकलेलो आहे. मम्मी पालीला घाबरायची ना, तर मम्मी घाबरती म्हणून पालीला घाबरतो आम्ही. कारण लहानपणापासून ती पालीकडंच करतो ना. मग काना नाही घाबर. का नाही घाबरत, मी ते सायकोलॉजिकल गोष्ट सांगतोय लगेच का. आता माहितीये पाल काय घेणार आहे का माणसाला. हे नंतर पहिल्या एका सेकंदाला भीती वाटते, नंतर असं वाटतं का बरं घाबरून राहिलो मी. दरवेळेस असं होतं मग. पण ती जवळ आल्यावर भीती. त्या ट्रॉमा लहानपणापासून आलेला राहतो ना. कसं काही काही जणांना भांडे घासायचा ट्रॉमा राहतो. तुम्हाला नाही, ती कोणतरी होतं कॉन्ट्रोवर्सी. काही जणांना भांडे घासायचा ट्रॉमा राहतो, लग्नाचा ट्रॉमा राहतो. मग ते परत लग्न करतात. गाईज आमची भीती गेलेली आहे आता शूजची. शूज घालून दिले आता मस्त चालतोय. हा कुत्र्याला पण आणायचं काम चालू आहे. 1 2 3 वाव. थोडं पाय चलो गाईज 6 वाजले संध्याकाळचे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आज काही जास्त काही तामझाम नाही स्वयंपाकाचं. आज आम्हाला कोथिंबिरीचे थालीपीठ आणि कोथिंबिरीच्या वड्या किंवा कोथिंबिरीचे मुटकुळे म्हणू शकतो आपण, हेच बनवायचं आहे. कारण इतकी सगळी कोथिंबीर आली ना आता आम्हाला. घरची पण येते, परत बाहेरून पण आली. म्हणजे जे कांदे लावतात सकाळी आले होते त्यांनी पण आम्हाला कोथिंबीर आणून दिलेली आहे. तर खूप सगळी कोथिंबीर झाली. मग एवढी ती वापर पण नाही होत. भाजीत पण कितीच टाकणार ना, आणि खराब होऊन जाते नंतर ती अशीच. मग म्हटलं चला आज मस्त कोथिंबिरीचे थालीपीठ आणि हे कोथिंबिरीचे मुटकुळे. इथं काही मुटकुळे बनवले आणि हे काही पीठ थालीपीठासाठी मस्त कांदा टाकून इतके छान लागते ना, मस्त गरम गरम खायचे. सो असं काहीतरी प्लॅन संध्याकाळचा. आणि आता कान्हा, आजी, पप्पा सगळे गेले वांग्याची रोपं लावायला. वांग्याची रोपं लावते आज. त्यांनी लई सगळा भाजीपालाच लावलाय. इथं रोप टाकलंय ना, तर सगळीकडे भाजीपाला लावलाय. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. ये ना आमच्याकडे झोप पहिले ना व्यवस्थित. हॅपी बर्थडे. त्या म्हणा ये ना आमच्याकडे. त्या म्हणा हाड मम्मी म्हणून दाखव. हाड बुडबुड बुडबुड बुडबुड. गेलं बाई गेलं बाई. जाय जाय मम्मी माग. बुडबुड बुडबुड. हट रे हट. माय मम्मी माग नको जाऊ मान. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. अरे दादू बुडबुड बुडबुड. लय किराळा चालू आहे, लय किराळा चालू आहे आज. हॅपी बर्थडे. बुट्या. आमच्याकडे येई ना कोणाकडे, श्रुतीकडे राहायचंय त्या. हा चल जोड बुट्ट्या. दादू येतो. जाय. चिकूकड जातो मी तो म्हणतो चिकूकड जा. यायचं नाही नाही तर उभ्या माणसाकडून जात नाही, बसलेल्याकडे. माझ्याकडे का. जाय मम्माकडे जाय. नाही मम्माकडे बी नाही. भांडी घासून ये म्हण मम्मा. जाय ना भाऊ चिकू. करला असते. बुडबुड बुडबुड. बुडबुड बुडबुड म्हणत.
मी याला झोका द्यायला गाणं म्हणतो ते ना हा मध्ये नाचत होता पाहिलं तर याचा चांगला डान्स चालू होता म्हणलं, चला या बाहेर काकी कोणी यायचं नाही माझ्याकडे. जायचं आजीकडे जा जाय ना. हात तुटून देऊ राहिला. जाय नाही आम्हाला इथेच बसायचंय काकी कोणी यायचं नाही कोणाकडे. बुडबुड कोणाकडेच नाही करायचंय. जायचं. गाईच इथं बघ काय चालू आहे याच्यात टाक याच्यात. आमच्या पोरांना सगळे थर्माकॉल बाजूला म्हणजे पिशवीच फुटली त्याच्याकडून खेळत होता आणि ते अयो हा ती पिशवी बी फोडून राहिली तुम्ही त्याच्यात वधू राहिले राहिला तो. ती पण तोडली अर्धी. काका कोपऱ्यात नेऊन बसवले आणि भरायला लावली वाघ होते ओ वाघ शरीर केले खरं एवढं याच्यात नाही का दुसऱ्याचं पोरगा असतं चापटून काढला. ती काय म्हणते प्रेम वाईट राहतं ना लई. मग तुम्हाला काय म्हणायचं काना, इथं बघ, हे बघ असं कर. काना दादा का ना मम्मा काय सांगतीये हे बघ असं धरा काका. हा अच्छा, हे बघ पिशवीत टाक चाल हे बघ असं घ्यायचं. काकाच्या मुंड्याची काढू दे थांबा. हे असं घ्यायचं असं पिशवीत टाकायचं असं जर याला असं टाक पिशवीत याच्यात टाकायचं. टाकू राहिला हो हा. पिशवीत टाक. म्हणजे पिशवीने वळायची. पिशवीने वळायची. पिशवीने काका वळायची. पिशवीने वळायची. काम आळशी माणसांकडे पिशवीने द्यायचे काना. ऐ ये तोंडावर लागलं बरं का त्याच्यात. वर, वर, वर. फुटन